बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा ग्रामपंचायतीनं गेल्या 2 वर्षांपासून पाणी पुरवठा योजनेचं विद्युत बिल न भरल्यानं वीज वितरण कंपनीनं वीज कनेक्शन कापलं। त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्यानं ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे। ग्रामस्थांनी गेल्या 2 वर्षांपासून पाणीपट्टी भरली असल्याचा दावा केलाय। कृत्रिम पाणी टंचाई लवकरात लवकर मिटावी एवढीच रास्त अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करतात। बुलढाणा जिल्ह्यातील ब्राह्मण चिकना गावाजवळ अनोळखी तरुणाची दगडाने ठेचून निर्गुण हत्या करण्यात आली आहे। 23 मार्च रोजी घटना उघडकीस आली। दगडाने ठेचून खून केलेल्या व्यक्तीच्या हत्येमागचे गूढ पोलीस तपासात उघड झाले। अनैतिक संबंधाच्या आड येत असल्यानं पत्नीनंच पतीला कायमचं संपवल्याचं तपासात समोर आलं। या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला आणि तिच्या 2 प्रियकरांना अटक केली। मसाप अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोलापुरात प्रसार भारती आकाशवाणी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा यांच्या वतीनं 90व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांचा सत्कार करण्यात आला। मराठी नाट्यभूमीवर मोठं योगदान केल्यानं त्यांना पुणेरी पगडी, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यामध्ये ठेकेदार अधिकारी यांनी संगनमतानं कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार विकास कामांमध्ये केल्याचं समोर आलं। याविरोधात सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलंय। एकच रस्ता आणि इमारतीचे 4 वेळा बिलं काढून तो अपूर्णच असल्याचा आरोप आहे। या आंदोलनाला राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।